विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुकीची घोषणा 12 जुलैला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी। नाना पटोले यांच्या कृत्याची राहुल गांधी यांनी दखल घ्यावी आणि त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून काढावं, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे सचिन खरात यांची मागणी। उज्ज्वल निकम हे भाजपचे उमेदवार असतानाही त्यांना सरकारी वकील केले, मात्र याला काँग्रेसचा विरोध। नाना पटोलेंची प्रतिक्रिया। महायुतीनं विधानसभा निवडणुकीत रिपाईला 10 जागा द्याव्यात, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी। आठवलेंच्या दाव्यानं महायुतीचा जागा वाटपाचा तिढा वाढण्याची शक्यता। वर्षा गायकवाड यांचा काँग्रेस आमदारकीचा राजीनामा। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई मध्य मतदारसंघातून विजय झाल्यानं वर्षा गायकवाड यांचा राजीनामा। ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी वडीगोद्री येथे जाऊन लक्ष्मण हाकेंची भेट घेतली। हाकेंच्या उपोषणाला माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी पाठिंबा दर्शवला। ओबीसी शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार नसल्याची माहिती। ओबीसी आरक्षण बचाव संयोजन समितीचा निर्णय। पशुसंवर्धन आणि दुग्धविकास खात्याचे सचिव तुकाराम मुंडे यांची पुन्हा एकदा बदली। मुंडेंची मुंबई असंघटित कामगार विकास आयुक्तपदी बदली। नाशिक शहरात डेंग्यू, मलेरियासह स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत वाढ। पावसाळा सुरू होण्याआधीच साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला। नागपूरमध्ये भाजपचे माजी नगरसेवक दीपक चौधरी यांना मारहाण। पावसाचं पाणी घरात शिरल्याचा आरोप करत स्थानिकांकडून मारहाण। मुंबईच्या वांद्रे कलानगर परिसरात पावसाची जोरदार हजेरी, अनेक भागात पाणी साचलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।